हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात, संजय राऊतांचा आरोप। तर वंदना सूर्यवंशींचे फोन तपासावेत, संजय राऊतांची मागणी। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल संशयास्पद, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी। केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं, ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवा, निवडणूक आयोगाचं एलन मस्क यांना आव्हान। नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर, खासदार संजय राऊतांचा आरोप। सांगलीत जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील, विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा, जयंत पाटील समर्थकांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल। सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट, सरकारी शिष्टमंडळाकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती। छगन भुजबळांनी आज समता परिषदेची बैठक बोलावली, वांद्रे येथील एमईटी संस्थेत बैठकीचं आयोजन, ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार, राजकीय पक्षांसमोर आमदारांची मतं फुटून न देण्याचं आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता, 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, श्री निवृत्ती महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। राहुल गांधी कोणता लोकसभा मतदारसंघ निवडणार याची उत्सुकता, उद्यापर्यंत लोकसभा सचिवालयाला उत्तर द्यावं लागणार। राहुल गांधी वायनाड मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मणिपूरचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली, आज संध्याकाळी 4 वाजता बैठक होणार। मणिपूरचे मुख्यमंत्री आणि मणिपूर पोलीस दलातील उच्च अधिकारी बैठकीत सहभागी होणार। आज देशभरात बकरी ईद साजरी करण्यात येते, बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार, एका पदासाठी मैदानी चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या पदासाठी 4 दिवसांनंतर मैदानी चाचणी होणार। नीट परीक्षेत गडबड झाल्याची शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास सोडणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका, मे महिन्यात 2844 कोटी रुपयांचा दंड वसूल, मुंबई विभागात सर्वाधिक दंड वसूल। पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्सप्रेसचा अपघात, मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। सोलापूर जिल्ह्यातील दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ, 10 दिवसात 10% पाणीसाठ्यात वाढ। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।